तुमच्या सर्वांसोबत एक गुड न्यूज शेअर करायची आहे। ती गुड न्यूज काय पहिले थोडंसं मला असं लाजल्यासारखं व्हायचं। हॅलो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आणि व्हिडिओ मध्ये स्वागत आहे। तर लास्ट ब्लॉग मध्ये मी जसं तुम्हाला माझं ज्वेलरीचं वगैरे कलेक्शन दाखवलं आणि तेव्हा मी असं म्हटलं होतं की मी तुम्हाला माझ्या साड्यांचं सुद्धा कलेक्शन दाखवेल 2 दिवसामध्ये। तर या व्हिडिओमध्ये मी काही तुम्हाला साड्यांचं कलेक्शन दाखवणार नाहीये, ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये वगैरे दाखवायचा असा प्लॅन केला आहे। तर तुम्ही म्हणत असाल असं का, तर त्याचं कारण असं की म्हटलं त्याच्या आधी माझ्याकडे काही छान छान ब्लाउजेस वगैरे आहेत, त्याचं कलेक्शन दाखवावं। पण त्याच्या आधी मला तुमच्या सर्वांसोबत एक गुड न्यूज शेअर करायची आहे। ती गुड न्यूज काय आहे याचा थोडासा सस्पेन्स आहे आणि ती गुड न्यूज जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ। तर कुठे होतं आपण, ऍक्च्युली विहान उठला होता त्यामुळे मला व्हिडिओमध्ये सोडून जावं लागलं। असं असतं, घरातलं कामं करता करता मी ब्लॉग थोडाफार शूट करते आणि विहानला बघते, मग तो मध्येच उठला की असं डिस्टर्ब होतं। तर हा सगळा शूट करण्यामागे खूप त्रास असतो। असं वाटतं की बाबा काय एखादी रील बनवून टाकली, तुम्ही काय व्हिडिओ बनवून टाकता, दिवसाचं काय करता एवढं दाखवता, पण ते मॅनेज करायला सुद्धा खूप त्रास असतो। जेव्हा तुम्ही ते स्वतः बनवता तेव्हाच कळतं। मलाही पहिला तुमच्यासारखंच वाटायचं, पण ठीक आहे। तर मी तुम्हाला जसं म्हटलं की काय न्यूज आहे, गुड न्यूज आहे, मी ही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेलच। पण त्याच्या आधी तर मी आज तुम्हाला माझ्या काही ब्लाउजेसचे डिझाईन्स आहे ते मी दाखवणार आहे। मी काही स्वतः वगैरे शिवत नाही, पण मला छान छान साड्या, छान छान ब्लाउजेस वगैरे घालायला आवडतात, फॅन्सी फॅन्सी डिझायनर। पण मी काही सगळ्या साड्यांना वगैरे डिझाईन्स करत नाही, फक्त मला काही आवडत्या किंवा कॉस्टली अशा साड्या असते त्याला मी डिझाईन करते। अशा सिंपल साड्यांना मी सिंपलच ब्लाउज शिवते, त्यात पण थोडासा असा टच काहीतरी देते, मागे लेस वगैरे लावून असं काहीतरी करते। सो मग मी त्याच साठी मग माझे सगळे थोडेफारच ब्लाऊज मी आणलेले आहेत। आणखी मी 2-3 ब्लाऊज वगैरे शिवायला टाकलेत, मी त्याच्या डिझाईन्स केले त्याच्या स्लीव्हच्या वगैरे। ते जेव्हा केव्हा स्टिच होऊन येतील तेव्हा मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये ते दाखवेलच। तर आजच्या ब्लॉगमध्ये माझ्या लग्न झाल्यापासूनच्या काही साड्या आहेत। साडीसाठी मी खूप फॅन्सी शिवायचे, तर मग ते मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये डिझाईन्स दाखवते। चला मग स्टार्ट करूया। तर सगळ्यात पहिला म्हणजे आणि माझे फेवरेट, आणि मी डिझाईन स्वतः कस्टमाइज करायला सांगते। म्हणजे असं नाही की तुमच्याकडे आहे आणि एखादी डिझाईन बघून जाऊन सांगते, असं नाही होत। 2-3 डिझाईन पाहायचे, सगळ्याचं एकत्र करायचं, हे इथे ते तसं करून मी ब्लाऊज शिवते। सो तर सगळ्यात पहिले हे आहे माझं ब्लाऊज। हे असं ब्लाऊज आहे आणि हे बघा तुम्हाला याचे स्लीव्ह दिसू शकतील, खूप छान अशी जवळजवळ फ्रिल केलेली आहे। हे असं स्लीवलेस टाईप मध्ये ब्लाऊज आहे, त्याला अशा पुढे फ्रिल्स आहेत, घातल्यावर खूप छान दिसतं। हे माझ्या फेवरेट मधलं एक आहे। तर दोन्ही स्लीव्ज अशा आणि त्याचं बॅक साईड हे असं दिसणार आहे। तर तुम्हाला मी थोडंसं जवळून दाखवते। खालच्या साईडला एक असं गो केलेला आहे आणि त्याला एक मणी लावलेला आहे। नॉर्थ तर ब्लाऊजला असतात, कारण की गळे त्याशिवाय व्यवस्थित बसत नाहीत। दुसरं म्हणजे याचा गळ्याचा शेप बघा तुम्ही, कसा पान गळा पण नाही म्हणता, वेगळाच काहीतरी, आणि प्लस इथून त्याला आणखी हे एक्स्ट्राचं लावलेलं आहे आणि त्याला इथे पूर्ण गळ्याला अशी बारीकशी लेस आहे, हे बघा। तर असं याचं डिझाईन आहे आणि हे मी लग्न झाल्यावरती पहिल्याच वर्षी शिवलेलं ब्लाऊज होतं आणि मला हे खूप आवडतं। याचा खूप छान असा गळा वगैरे आहे आणि मग हे खाली छोटीशी अशी फुलं वगैरे केलेली आहे। तर हे माझं फेवरेट मधलं एक आहे। तुम्हाला अशा छान छान डिझाईन पाहिजे असेल तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, माझ्याकडे खूप छान छान डिझाईन्स आहेत आणि हा बो पॅटर्न तर माझा फेवरेट आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघूयात। सो नेक्स्ट हा पण ब्लाऊज मी त्या ब्लाऊज सोबतच शिवला होता। तो फर्स्ट थिंग की हा साईड चेनचा आहे आणि मी असं ब्लाऊज कधी शिवत नाही, कारण की घालायला फारच मला अवघड जातात। हा फर्स्टचा शिवला होता आणि याचं काही घालणं फारसं झालंच नाही। तर दाखवते पहिले। तर यातला अशा फ्रीज मी स्लीव शिवलेल्या आहेत, हे पहा अशी डबल फ्रील यायला, डबल। ऍक्च्युली त्यांनी चुकून 3 लेअर केले होते, तो मी त्यांना कॅन्सल करून पुन्हा 2 लेअर करायला लावले, ते खूपच लांब दिसत होतं। त्याच्या 2 लेअरच्या अशा फ्रीलवाल्या स्लीव्ज आहेत। हे असं ब्लाऊज आहे आणि याचं बॅक साईड तर खूपच छान आहे, हे पहा। तर हे आहे याचं बॅक साईड। आता थोडंसं ते ओढल्या गेलेलं आहे त्यामुळे वेगळं दिसतंय, पण पूर्ण अशा नॉडचं आहे आणि शेवटपर्यंत नॉडच आहे। तर हे असं याचं बॅक साईड आहे। हे पण खूप छान आहे आणि खूप छान बसतं, प्रिन्स कटचंच आहे आणि माझं हे पण सुद्धा खूप फेवरेट आहे। त्याच्यानंतर अगदी सिंपल मध्ये पफ स्लीव्हचं ब्लाऊज असतात, तर ही माझ्या डेली यूजची साडी होती, त्याच्यावरचे ब्लाऊज आहे। तर अगदी थोडासा इथे पफ केलेला आहे आणि हे स्टिच केलेलं आहे, हे पण खूप छान आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट मध्ये
आणि माझ्या बऱ्याच साड्या इथे नाही आहेत आणि काय काय मी वरती ठेवून दिले, त्यामुळे त्याचे ब्लाऊज मी काय आता काढले नाही, तुमच्यासोबत जे आहे ते शेअर करावं म्हटलं. तर नेक्स्ट हे एक ब्लाऊज आहे, तर याच्या मी अशा नेटच्या स्लीव शिवलेल्या आहेत. हे माझं आत्ताचं ब्लाऊज आहे, म्हणजे आफ्टर डिलिव्हरी, सो तेव्हा मी जाड झाले होते आणि आताही आहेच, पण असो. तर हे तेव्हाचं ब्लाऊज आहे, हे पण खूप छान बसतं मला. आणि याचं बॅक अगदी सिम्पल आहे, दाखवते ते सुद्धा मी. तर याचं बॅकची डिझाईन अशी आहे आणि नॉड तर मी जसं तुम्हाला म्हटलं की प्रत्येक ब्लाऊजला नॉड असतातच माझ्या. सो हे आहे असं बॅकचं डिझाईन छानसं असं. आणि याला असे 2 लेअरचे नॉड्स आहेत. साडीचा कलर असा आहे आणि ब्लाऊजचा कलर असा, तर असे 2 नॉट्स आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघूया माझ्या लग्नातला पैठणीवरचा ब्लाऊज. तर तेव्हा काय फारसं एवढं लॉंग स्लीवचं नव्हतं तेव्हा, आणि एवढं माझ्या लक्षात पण नाही आलं की तेव्हा लॉंग स्लीवचं शिवावं, तर ते मी हाफ म्हणजे शॉर्ट स्लीवचं शिवलेलं आहे. सो सिम्पलच होतं, फारसं काही नव्हतं शिवत. तेवढं लग्नात माझं लग्न कोरोनात झालं, खूप घाई गडबड होती, सो अर्जंटमध्ये शिवलेलं होतं. त्यामुळं हे फ्रंट आहे, स्लीव्ज अगदी नॉर्मल आहेत आणि बॅकची डिझाईन मी त्यांना बोलले होते तुम्हाला जशी आवडेल तशी करून द्या. ही त्यांनी अशी बॅकची डिझाईन केली होती. आणि तेव्हा असं लटकाचा खूप ट्रेंड होता, सो हे अशी ग्रीन कलरची लटकन लावली होती कॉन्ट्रास्टमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी एक माझी लग्नाच्या साडीवरचाच ब्लाऊज आहे. हे फ्रंट काही नाही, नॉर्मलच आहे. तर हे बॅक साईड आहे आणि याला सुद्धा अशीच डिझाईन लावलेली आहे. पण हे ब्लाऊज फारसं काही व्यवस्थित बसत नाही बॅक साईडला. हे थोडेसे जे कोण आहे ते उभा राहतात, त्यांचं थोडंसं डिस्टन्स जास्त झालेलं आहे मे बी, त्याच्यामुळे थोडंसं उभं राहतं पाठीवर. पण हे सुद्धा छान आहे, फिटिंगला वगैरे ब्लाउजेस खूप छान बसतात. त्याच्यानंतर नेक्स्ट मध्ये तर हा माझ्या ढोकळा जेवणाचा ब्लाऊज आहे. तर अशा लॉंग स्लीव्ह शिवल्या होत्या आणि हे त्याचं बॅक साईड आहे. ही डिझाईन मी अशीच ऑनलाईन पाहिली होती, पण थोडंसं चेंज करून मी त्यांना सांगितलं होतं की असं असं शिवा. तर अशी छानशी अशी मोत्याची लेस लावली होती, इथे साडीचं कापड लावलं आणि त्याच्यात एक लेस लावली, तर आणि त्याला अशा नॉड केल्या होत्या. नॉडमध्ये मस्त असं स्क्वेअर शेपमध्ये साडीच्या काठांचे बनवले होते कुशन्स. सो हे पण खूप छान वाटतं आणि हा त्याचा बॅकचा पूर्ण शेप आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया, हा माझ्या विहानच्या बारशाच्या वेळेचा ब्लाऊज आहे. ही पण साडी खूप छान आहे, मला खूप आवडते. तर ही पण कॉन्ट्रास्टमध्येच आहे. तर मी असं ब्लाऊज शिवलं होतं त्याचं. हा साडीचा कलर आहे, ब्लाऊज असं शिवलं होतं आणि त्याचं पफ करून ते असं लावलेलं होतं. तर ते असं दिसतं ऍक्च्युली घातल्यावर, 2 कलर. हे खूप छान दिसत होतं. आणि हे आहे त्याचं बॅकचं नेक, अगदी सिम्पल स्क्वेअरमध्ये. आणि हे त्याच्या नॉट्स अशा टाईप म्हणजे पाकळीसारख्या, हे सुद्धा खूप छान आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हे तर ब्लाऊज मी आणखी घातलेलंच नाहीये, दाखवते तुम्हाला. सो ह्या आहेत स्लीव्स, आपल्या पफवाल्या स्लीव्स. हे काठ आहेत आणि हे थोडासा पफ आहे, पण याचा बॅक साईड खूप छान आहे, मी दाखवते तुम्हाला वेट. आणि मी याचा बॅक साईड असा शिवलेला आहे, एकदम राऊंड मध्ये. आणि वरती असं इथे बटन एक लावून घेतलेलं. थोडंसं मी त्यांना वेगळी डिझाईन सांगितली होती, पण त्यांनी थोडीफार त्यांच्या मनाने केली, त्यांना काही ते जमलं नसावं. सो हे असं बनवलं होतं आणि हे पण खूप छान ब्लाऊज बसतं. डिझाईन पण खूप छान आहे याची सुद्धा. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे हे काय ब्लाऊज सिम्पलच आहे, गळा त्याचा सिम्पल आहे, फक्त स्लीव्ज तुम्हाला दाखवते मी. स्लीव्ज मध्ये थोडंसं फॅन्सी आहेत. सो हे असं छोटंसं आपल्या शंकरपाळी कशी असते तसं इथं कट केलेलं आहे आणि त्याच्या खाली हे असं काय म्हणतात त्याला, ब्रूच काय बोलतात ते आणून लावलेलं आहे. हे पण मी त्यांना, हे पण खूप दिवस म्हणजे लग्न झाल्यावर दुसऱ्या वर्षीची वगैरे साडी असेल की पहिल्याच वर्षीची आहे, मला आठवत नाहीये. तर हे त्याच्यावरचं ब्लाऊज आहे. हे सुद्धा खूप छान दिसतं घातल्यावर. तेच अलीकडे 3/4 ब्लाऊज छानच दिसतात, कोपऱ्यापर्यंतचे जे असतात ते. सो ही डिझाईन आहे याची. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या, म्हणजे तुम्हाला सुद्धा सजेशन भेटतील की कसे डिझाईन्स वगैरे शिवायची. त्याच्यानंतर नेक्स्ट हे पण लॉंग स्लीवचे ब्लाऊज आहे, पण त्याचा गळा वेगळा आहे म्हणून मी हे ब्लाऊज तुम्हाला दाखवायला आणले. सो असं फ्रिलचं केलं होतं, हे त्यांनी त्यांच्याच मनाने केलं, मी काही त्यांना सांगितलं नव्हतं. मी ज्यांच्याकडे शिवलं होतं त्यांनी केलं हे. तो हे असं पर्पल कलरचं कॉन्ट्रास्टमध्ये त्यांनी मटका गळा काढून त्याला असं फ्रिल लावलेली आणि लेस सुद्धा. त्याच्यानंतर नेक्स्ट मध्ये हे एक ब्लाऊज आहे. थोडंसं मला फिटिंग मध्ये बसत नाहीये, पण याचा गळ्याचा शेप छान आहे म्हणून मी तुम्हाला दाखवायला आणलं.
तर ऍक्च्युली ब्रासो मधलं कापड आहे, नेट टाईप, आणि त्याच्या आतमध्ये तर इथे त्यांनी असं नुसतं इथं बॅक साईड नुसतं ब्रासोचं लावलंय आणि आतमधून ही लेस लावलेली आहे अशी. तर हे असं दिसतं आहे ऍक्च्युअली मध्ये, आणि बाकी काही मटका गळाचा आणि सिंपलच आहे. आणि झालं, मी एवढेच घेऊन आलेले आहे ब्लाऊज. बाकी फारसं काही एवढं नाही आहे, सिंपल डिझाईन आहेत. आणि मी जे 2-3 शिवायला टाकलेले आहेत त्याच्या डिझाईन्स खूप छान आहेत. मग मी ते जेव्हा येईल ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय गुड न्यूज आहे, तर आपल्या चॅनलचे 500 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. तुम्ही म्हणाल फक्त 500 सबस्क्रायबर झालेत, लोकांचे मिलियनमध्ये आहेत. हो मला माहिती आहे, पण 500 सबस्क्रायबरसाठी मी खूप स्ट्रगल केलेलं आहे. 6 महिने झाले मी व्हिडिओज बनवते. तुम्हाला माहित असेल, तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही खाली स्क्रोल करून बघा की माझा व्हिडिओ केव्हा आलेला आहे. स्टार्टिंगचे 2 व्हिडिओ टाकले होते 4-5 वर्षापूर्वी, पण त्याच्यात मी काही टाकत नव्हते. सो परत मी ब्लॉगिंग वगैरे स्टार्ट केलं, आणि मग मी आता व्लॉग्स वगैरे टाकते, मिनी ब्लॉग टाकते, काही रील शॉर्ट्स वगैरे टाकते. तर 500 सबस्क्रायबर व्हायला मध्ये 3 महिने झाले, आणि मला फार अगदी हे झालं की म्हणजे माझं मनच उडालं त्याच्यावर की बाबा काही सबस्क्रायबर वाढत नाहीयेत, व्ह्यूज येत नाहीयेत, मग आता काय करायचं. मग मी विषय सोडून दिला होता. परत आणखी 1 महिना गेला आणि 1-2 महिने गेले, पर मी पुन्हा स्टार्ट केलं. म्हटलं जाऊ द्या, पुन्हा आपण एकदा स्टार्ट करून बघू. तर पहिले काय माझं युट्यूबचं चॅनल वगैरे नव्हतं, तर मी वर्किंग वुमन होते. मी जॉब करत होते IT कंपनीत लग्नानंतर. पण विहानच्या वेळेस मग मॅटर्निटी वगैरे लिव्ह घेतली, त्याच्यानंतर मी जॉईन केलं 2 महिने. पण विहान मला काहीच काम करू देत नव्हता, काहीच काम करू देत म्हणजे मी लिटरल चेअरवरती बसले तरी तो मला खालून रडत होता, एवढं मला त्याने त्रास देत होता. तर त्याच्यामुळे मला रिझाईन करावं लागलं. मग मी जॉब सोडून दिला. मग असं काही शांत मला बसवत नाही, सारखं असं वाटतं काहीतरी करायला हवं, काहीतरी करायला हवं. तर मग मी त्याच्यानंतर म्हणलं ठीक आहे, चला आपलं थोडं कम्युनिकेशन चांगलं आहे, आणि मी बोलते पण छान, आणि म्हणजे मला ते आवडतं सुद्धा करायला. तर म्हटलं ठीक आहे, आपण ब्लॉगिंग वगैरे स्टार्ट करून बघू आपल्याला जमतंय का. पहिले थोडंसं मला असं लाजल्यासारखं व्हायचं. घरात वगैरे कोण असलं तर शूट करता, अरे बापरे नको, ते बघता ते आपल्याकडे कसं वाटतं ते. पण म्हणजे अगदी मिस्टरांसमोर किंवा माझा भाऊ इथे होता तेव्हा सुद्धा तसंच वाटायचं. सो त्यांनी मला थोडंसं मोटिवेट केलं की नाही तू चालू कर. मी केलं चालू. त्याच्यानंतर मग दुसरी गोष्ट सबस्क्रायबरच वाढत नव्हते. आता सुद्धा कमीच आहेत. मी असं म्हणत नाही की माझे सबस्क्राईब खूप 500 म्हणजे आणखी माझं चॅनल मॉनिटायझेशन सुद्धा झालेलं नाहीये. मॉनिटाईज व्हायला चॅनल 1000 सबस्क्रायबर लागतात आणि 4000 वॉच टाइम लागतो, आणि त्याच्यानंतर तुमची जी काही इन्कम असेल ती स्टार्ट होते. पण माझे आता फक्त 500 सबस्क्रायबर झालेले आहेत, आणि ते खूप कष्टाने झाले आहेत, 6 महिन्याच्या मेहनतीने झालेले आहे. त्यामुळे जे माझे व्लॉग्स डेली बघतात, ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांना खूप खूप थँक्यू. आणि असेच माझे व्लॉग्स बघत जावा, माझे शॉर्ट्स बघत जावा. माझे इन्स्टाचं सुद्धा चॅनल आहे, तुम्ही ते सुद्धा बघा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी छान छान व्हिडिओज वगैरे टाकत जाईल, आणि तुमचे काही सजेशन असतील तर तुम्ही ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगू शकता. त्याच्यानंतर असं की मग इथून पुढे काय, तर मी असेच नवीन काही व्हिडिओ टाकतच राहील, आणि तुम्ही ते बघत राहा. तर व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला की बघू वाटत नाही, म्हणून मी फारसं काही बोलणार नाही. पण जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होईल, म्हणजे माझे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम कम्प्लीट होईल, तेव्हा मी ते सेलिब्रेट करेल. आता पण तात्पुरतं हे सुद्धा माझ्यासाठी खूप आहे की 500 लोक मला बघतात, आणि हे सगळं तुमच्यामुळे आहे. तर असाच मला प्रतिसाद देत राहावा, आणि भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.